गळ्याला गोट किंवा पाइपिंग शिवाय प्रोफेशनल फिनिशिंग जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कॅनव्हास वापरून पुढील पानगळा तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत. तुम्ही जर बिगनर्स असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि युजफुल ठरेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथे मी फोल्ड किंवा डबल कॅनव्हास घेतलेला आहे. त्याचबरोबर मेन फॅब्रिक आणि अस्तरचं सुद्धा कटिंग केलेलं आहे. पुढील गळा कॅनव्हास वापरून कसा तयार करावा हे आपण बघतोय. तर इथे मी पुढील गळ्याला पानगळा ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला जो कोणता शेप आवडतो तो तुम्ही इथे देऊ शकता. आपल्याला कॅनव्हासवरती हा गळा ड्रॉ करून किंवा आखून घ्यायचा आहे. तर बघा, कॅनव्हासच्या बंद बाजूवरती या पद्धतीने अस्तरचा पार्ट ठेवून गळ्याचा शेप आहे तसा कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. आहे तसं शेप आखून घेतल्यानंतर शेपच्या पुढे 1 ते 1.5 इंच शेप आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, म्हणजेच एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा, एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलेला आहे. आता एक्स्ट्रा जो कॅनव्हास आहे तो कट करून घेऊया. तर बघा, जसं आपण अस्तरवरती पानगळा कट केलेला आहे किंवा शेप दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण कॅनव्हासवरती सुद्धा हा पानगळा ड्रॉ करून आहे तसा आकार कट केलेला आहे. हा जो कॅनव्हासवरती आपण गळा कट केलेला आहे तो आपण साईडला ठेवून घेऊया. आता अस्तर कटिंग घेऊन आपल्याला अस्तर कटिंग जे आहे ते असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. आता आपण जो कॅनव्हासचा गळा कट केलेला आहे तो घेऊन बरोबर शेपवरती आपल्याला या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. कॅनव्हासवरती डायरेक्ट मी प्रेस करून घेणार आहे, त्यामुळे उलट आणि सुलट बाजू व्यवस्थित चेक करून या पद्धतीने कॅनव्हास गळ्यावरती व्यवस्थित ठेवून घेतले. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला कॅनव्हासवरती प्रेस किंवा इस्त्री करायची नसेल तर तुम्ही कॅनव्हासवरती पिना लावून डायरेक्ट 5 इंचावरती टिप मारू शकता. पण इथे मी प्रेस करून घेतलेला आहे. जर तुम्ही कॅनव्हासवरती प्रेस करणार असाल तर प्रेस चांगली गरम होऊ द्या, म्हणजे कॅनव्हास छान चिपकेल. आता मेन फॅब्रिक घेऊया. मेन फॅब्रिकची सरळ बाजूवरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आता कॅनव्हासवरती बरोबर 5 इंचावरती आपल्याला टिप मारायची आहे. हे बघा, या पद्धतीने मार्किंग करून दाखवलेलं आहे. बरोबर याच्यावरतीच आपल्याला टिप मारायची आहे. मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही. अगदी एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला टिप मारायची आहे. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर हलू नये यासाठी इथे मी 2 पिना लावून घेतलेल्या आहेत. आता बरोबर 5 इंचावरती संपूर्ण गळ्याला टिप मारून घेऊया. तर हे बघा, दोन्ही साईडला कॅनव्हासवरती आपण गळ्याच्या कडेने 5 इंचावरती टिप मारून घेतलेली आहे. आता गळ्याच्या साईडचं एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेऊया. गळ्याच्या साईडचे एक्स्ट्रा कापड कट करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतले. आता संपूर्ण गळ्याला आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आता अस्तर ओपन करून अस्तरवरती नखाने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होईल. तर बघा, अस्तर आतल्या साईडला करून वरच्या साईडने आपल्याला अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडने टिप मारत असताना मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही. अगदी एकसारखं मार्जिन पकडत टिप मारायची आहे. आपण जर एकसारखं मार्जिन पकडत टिप मारली तर गळ्याचा आकार दिसायलाही व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित परफेक्ट दिसते. तर हे बघा, अगदी एकसारखं मार्जिन पकडत टिप मारून घेतलेली आहे. आता राहिलेलं अस्तर सुद्धा जोडून घेऊया.
तर हे बघा राहिलेलं अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. तर बघा आपली एक साडी ती तयार झालेली आहे. तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता, अगदी परफेक्ट आणि प्रोफेशनल आलेली आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर बघा कॅनव्हास वरती आपण गळ्याच्या साईडने 5 इंचावरती टिप मारून घेतली होती. आता अस्तर आतल्या साईडला करून वरच्या साईडने आपल्याला अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे. अस्तर व्यवस्थित आतल्या साईडला करायचं आहे. अस्तर वरती दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला वरच्या साईडने अगदी एकसारखी टिप मारायची आहे. वरच्या साईडने अगदी एकसारखी टिप मारून घेतल्यानंतर राहिलेलं अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा अस्तर जोडून घेतलं. आता राहिलेलं एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता दुसऱ्या सुद्धा साईडची फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेली आहे. वरच्या आणि खालच्या साईडने अगदी प्रोफेशनल फिनिशिंग दिसतेय. तुम्ही बघू शकता गळ्याचा शेप अगदी परफेक्ट दिसतोय. गोट किंवा पाइपिंग न करता फक्त कॅनव्हासचा वापर करून आपण गळ्याला छान फिनिशिंग दिलेली आहे. तुम्हाला जर एखादा डिझायनर नेक तयार करायचा असेल किंवा एखादा पॅटर्न तयार करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने कॅनव्हासचा वापर करून गळ्याला छान फिनिशिंग देऊ शकता. आता तुम्हाला मी पानगळा तयार करून दाखवलेला आहे. तुम्ही याच पद्धतीने कोणताही नेक तयार करू शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.